वाटप झालेलं आहे. करमाळा विकास आघाडीचे उमेदवार देखील जाहीर आहेत. यामध्ये काहीतरी बदल केलेला अशी माहिती मिळते. नेमकं काय कुठं बदल केला? हां, या ठिकाणी करमाळा तालुका विकास आघाडीची यापूर्वी जी यादी जाहीर केलेली होती उमेदवारांची, त्याच्यामध्ये पूरक उमेदवारांची आपण नावं दिलेली होती. त्यानुसार साडेगणामध्ये नितीन उद्धव सपकाळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर केम गणातून बिचितकर ज्ञानेश्वर भाऊसाहेब हा एक आपण बदल केलेला आहे. त्याच्यानंतर जेऊर गणामधून ललिता धनंजय शिरस्कर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि केतूर गणामधून विलासराव कोकणे हे पूरक उमेदवार होते, त्यांना मुख्य उमेदवार म्हणून संधी देण्यात आलेली आहे. तसेच चिकलठाण गणातून तनया विकास गलांडे यांच्याऐवजी गव्हाणे लताबाई नारायण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रामुख्याने आमदार नारायणबा पाटील यांच्या विरोधात अनेक गट देखील लढत आहेत. यामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र झाले, तर खासदार मोहिते पाटील यांचा देखील वेगळा गट आहे. कशा पद्धतीने ही निवडणूक रंगली जाणार आणि कुठले मुद्दे प्रामुख्याने त्याच्यामध्ये टार्गेट केले जातील? आमदार नारायणबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडी हा पक्ष या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेला आहे. प्रामुख्यानं ही निवडणूक लढवत असताना आमचा विरोधक मी पाठीमागच सांगितलेलं आहे की संजय मामा शिंदे हे आमचे प्रमुख विरोधक आहेत. त्यामुळं आता इतर जी तुम्ही नावं घेतलेली आहेत त्या मंडळींनी काय करायचं हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. ज्यावेळी मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक हे जिल्हा पातळीवर संजय मामा शिंदेत आणि तसंच बागल गटानेही मोहिते पाटील गटाचा या अगोदर कारखान्यामध्ये पराभव केलेला आहे. त्यामुळं मोहिते पाटील गटाचे जे समर्थक आहेत त्यांनी चिंतन करायचा हा विषय आहे की आपण नेमका कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा निवडणुकीत आपला विरोधक कोण आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे. सिटी म्हणून काही विरोधक प्रयत्न करत होते. आदरणीय आमच्या करमाळा तालुका विकास आघाडीचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राजन अण्णा पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना यापूर्वीच निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आमच्या करमाळा तालुका विकास आघाडीसाठी शिट्टी हे चिन्ह मिळावं असा एक अर्ज दिला होता. तो अर्ज खाली निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापर्यंत आला आणि उमेदवारांचे जे पूरक अर्ज भरलेले होते त्याच्यामध्येही आम्ही प्राधान्यानं शिट्टी हे चिन्ह ठेवलेलं होतं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना 18च्या 18 उमेदवारांना शिट्टी हे चिन्ह दिलेलं आहे. यामध्ये प्रचाराचा शुभारंभ कधी होणार आहे, कशा पद्धतीने सध्याचं आयोजन असणार? उद्या सकाळी चिकलठाण येथे श्री कोटलिंगाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व 18च्या 18 उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या पक्षाचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे. जी संयुक्त पत्रकार परिषद झाली होती संजय मामा शिंदे आणि रश्मीदीदी बागल यांची, त्याविषयी काय सांगाल? कारण की त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी तळेकर यांच्यावर टीका करण्यात आली होती. जी शिंदे आणि बागल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी मला वाटतं तुम्हीच पत्रकार बांधवांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता की पाटील गट हा म्हणतोय की संजय मामा शिंदे हे आमचे प्रमुख विरोधक आहेत. त्यावेळी बागल यांनी कुठलंही उत्तर न देता संजय मामा शिंदे यांनी दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आहे. त्यावेळी ते असं म्हणतायत की आमचे म्हणजे ज्या झाडाला फळ आहेत त्याच झाडाला दगड मारले जातात, बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाही. यावेळी त्यांचा कटाक्ष हा रश्मीदीदी बागल यांच्याकडे होता. आता मला सांगा की करमाळा तालुक्यामध्ये अगदी सरपंच पदापासून ते राज्यमंत्री पदापर्यंत ज्यांनी अथक परिश्रम घेऊन स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांनी बागलगट स्थापन केला. एकेकाळी बागल गटाचे आदिनाथचे 22 संचालक, मकाईचे 22 संचालक, पंचायत समितीचे 9 सदस्य आणि जिल्हा परिषदचे 4 सदस्य निवडून आलेत. तरीसुद्धा त्यांना बाबळीचं झाड ही उपमा संजय मामा शिंदे यांच्याकडून देण्यात आली. मी यापूर्वी वारंवार म्हणतोय की संजय मामा शिंदे हे करमाळा तालुक्यातील नेते मंडळींना कमी लेखत आहेत. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला इथं दिसण्यात आलं. या पुढचंही दुसरं एक उदाहरण आहे. काल वांगी नंबर 1 या ठिकाणी आदरणीय संजय मामा शिंदे यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी तिथं बोलताना सांगितलं की 2003 साली सीनामाडा उपसा सिंचन योजना सुरू झाली, त्याचं पाणी बाहेर पडलं आणि 2017 साली दहेगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी बाहेर पडलं. आणि हे 17 वर्ष इथल्या नेत्यांनी फक्त या दहेगाव उपसा सिंचन योजनेचा राजकारणासाठी उपयोग केला. म्हणजे हा सुद्धा बागल गटानं चिंतन करायचा विषय आहे की संजय मामा शिंदे हे जवळ राहून वारंवार त्यांना कमी लेखत आहेत. विधानसभेला तुतारी या चिन्हाचा आणि राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचा मोठा वाटा आबांच्या विजयात होता असं वारंवार मान्य देखील केलेलं आहे.
या इलेक्शनमध्ये मात्र वेगळं लढतायत, तुतारी चिन्ह वेगळं असणार आहे, काय फरक पडेल का? आता तुतारी हे चिन्ह घेताना आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी देशाचे नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वा शरदचंद्रजी पवारसाहेब यांची परवानगी घेऊन त्यांना 18B फॉर्म मागितले होते. माझ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी मागितलेले होते. परंतु मी पाठीमागच सांगितलं की सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारिणी जे कोणी चालवत आहेत त्यांनी बी फॉर्म आमच्याकडे दिले नाहीत. म्हणून आता जे राष्ट्रवादीच्या तुतारीच्या चिन्हावर उभेत ते सगळे अतृप्त राजकीय आत्मेत, त्यांचा फारसा असा जनाधार नाही. हा एक प्रकारचा लोकरी मावा आहे, त्याचा प्रादुर्भाव अगदी गुंट्यातही, त्याचा संपूर्ण तालुक्यावर नाही. त्यामुळे त्याचा काही फरक आमच्यावर पडत नाही. कट्टर मोहिते समर्थक म्हणून सविता देवींनी या निवडणुकीत माघार घेतली, काय सांगाल? त्यांचा अतिशय चांगला निर्णय आहे. परंतु मागाशी जी मी भूमिका मांडली की बाबा समोर दोन्ही बागल यांनी सुद्धा आदिनाथमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे मोहिते पाटलांच्या विरोधात, आणि संजय मामा शिंदे यांनी तर तुम्हाला सांगतो सहकार महर्षींची प्रतिमा जिल्हा परिषदेमध्ये काढून टाकणे इतपत सगळा गट तिथं स्थापन केलेला आहे. त्यामुळे हे दोन पारंपरिक विरोधक समोर असताना आदरणीय सविताराजे भोसले हे कोणता निर्णय घेत आहेत ह्याच्याकडे सगळ्या तालुक्याचं लक्ष लागले. सुभाष आबांना पाठिंबा देतील अशी चर्चा जी आहे ती सविताराजेंची सध्या पाहायला मिळते, नेमकं त्याबद्दल काय सांगा? नाही, त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवलेली आहे. निश्चितपणे ही माझी प्रतिक्रिया बघितल्यानंतर त्यांच्याही मनात अगदी मोहिते पाटलांविषयी प्रेम येणारे. आबा हे संजय मामांच्या विरोधात लढतायत आणि मोहिते पाटलांची लढाई ही संजय मामांच्या विरोधातच आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप हे विधानसभेला आपल्यासोबत होते. त्यांनी आता ठाम राहण्याची कुठेतरी म्हणजे स्टेबल राहण्याची भूमिका घेतलेली आहे, कुणालाच पाठिंबा द्यायचा नाही म्हणून ठरवलेलं आहे. परंतु आता सध्या संजय मामा शिंदे यांचे जे काही समर्थक असतील किंवा त्यांच्या उमेदवार जे असतील ते त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी म्हणा किंवा त्यांची गाठीभेटी घेण्यासाठी. निवडणूक ही एक प्रकारची लढाई आणि एक प्रकारचं युद्ध आहे. कुठलंही युद्ध हे आशीर्वादाच्या जीवावर जिंकता येत नाही. तसं जर असतं तर कर्ण आणि दुर्योधन हे हारलेच नसते. त्यांना भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदूर, कुंती या सगळ्यांचा आशीर्वाद होता. परंतु युद्ध हे मनगटाच्या ताकदीवर आणि कर्मावर लढलं जातं. त्यामुळे निश्चितपणे आज जर जयवंतरावजी जगताप हे करमाळा तालुक्याच्या राजकारणातले द्रोणाचार्य आहेत, त्यांच्या युद्धशाळेमध्ये अनेक रती महारथी शिकून निघलेत आणि त्यांचा जसा आवडता शिष्य अर्जुन होता द्रोणाचार्यांचा, तसा भाऊंचाही आवडता शिष्य आदरणीय आमदार नारायणबा पाटील आहेत. त्यामुळं मतदान होईपर्यंत तुम्ही बघत राहा. सुनील तळेकर हे हास्यास्पद विधानं करतात, त्यामुळे त्यांच्या विधानाकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही आहे, अशा प्रकारची टीका सुभाष आबा गुळवे यांनी केलेली आहे. आत्ता कुठं त्यांना माझे विधानं जिव्हारी लागायला लागलेले आहेत, ते माझ्या पिचवर खेळायला लागलेले आहेत. आगे आगे देखो होत आहे क्या. आबा हे स्वतः म्हणजे गटातटाच्या राजकारणात आता कुठेतरी मोहिते पाटलांसोबत होते, त्यांनासुद्धा आता पायाखाली तुडवत आहेत किंवा जे माजी आमदार जगताप आहेत यांच्यासोबत होते त्यांनासुद्धा म्हणजे पायदळी तुडवून आता ते बाजूला सारत आहेत. कुठेतरी ते स्वार्थाचं राजकारण करत आहेत, अशा प्रकारची टीका केलेली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांच्याबद्दल आदरणीय आमदार नारायणबा पाटीलांना सदैव आदर राहणारे आणि आदरणीय जयवंतरावजी जगताप यांच्याबद्दल सुद्धा आदरणीय आबांना कायमस्वरूपी आदर राहणारे. त्यांनी विरोधाची भूमिका घेऊ, आशीर्वाद देऊ अथवा न देऊ. शेवटचा प्रश्न, एकीकडं बागल शिंदे युती होत आहे आणि दुसरीकडं मात्र नेहमीचं जे समीकरण होतं मोहिते पाटील आणि आबा, त्याचबरोबर हे राष्ट्रवादीचं वेगळं लढणं, काय नेमकं काय परिणाम होईल पूर्ण इलेक्शनवर? करमाळा तालुक्यातील यापूर्वीच्या निवडणुकीचा आणि आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांचा वाढता जनाधार बघितला तर आजच्या चालू मितीला विरोधक सगळे एकवटलेत. आदरणीय संजय मामा शिंदे आणि बागल यांनी कबूल केलं आहे पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही जर वेगळे लढलो असतो तर आमचा विजय निश्चित नव्हता. त्यामुळं साहजिकच आता आदरणीय आमदार नारायणबापांची आबा यांची ताकद वाढलेली आहे. करमाळा तालुका विकास आघाडीचे सर्व उमेदवार शिट्टी हे चिन्ह आम्ही आता घरोघर तुम्ही विचारल्याप्रमाणे शिट्टी हे पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया आणि तुम्ही लोकांचं आम्हाला भरपूर सहकार्य लाभणार आहे. शिट्टी घरोघर पोहोचणार आहे आणि आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांची ही विकासाची शिट्टी आहे. एक शेवटचं सांगतो की किचनमध्ये गृहिणीला ही कुकरची शिट्टी महत्त्वाची वाटते, खेळाडूला ही मैदानामध्ये अंपायरची शिट्टी महत्त्वाची वाटते, रेल्वे उभा असताना त्या रेल्वेच्या गाळची शिट्टी प्रवाशांना महत्त्वाची वाटते आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो एखादी ट्रॅफिक जाम झाल्यानंतर प्रवाशांना ट्रॅफिक हवालदाराची शिट्टी चांगली वाटते. त्याप्रमाणे नारायणबा पाटील यांची ही करमाळा तालुक्याच्या विकासाची शिट्टी आणि निश्चितपणे वाजणार. 18च्या 18 उमेदवार निवडून येणार.